मग 2-3 पाणी टाका ना जरा इथे. बस बस. आता औषध कोणासाठी? उमा तुम्हाला सांगितलं ना माझ्या मित्राची मुलगी कोल्हापूरची. अक्षरा. हा, तिच्या सासऱ्यासाठी. अहो पण त्यांका तर तुम्ही औषध देऊन दिला होतास ना. त्याका बरा पण वाटत होता तुम्ही सांगितलंस. हा, पण जशा आजाराच्या तरा तशा माणसाच्या पण तरा. म्हणजे त्या अक्षराच्या घरात कोणाक तरी हे उपाय मान्य नाही आहे. कोणाक कशाला, तिच्या सासूलाच मान्य नाहीये म्हणून औषधं कुठेतरी घाळ केलीत कोणीतरी. माय माझे. हो ना, पण उमा त्या अक्षराचं पण कौतुक. हा, सासूबद्दल एक शब्द बोलला नाही. शब्द काय पण तक्रार पण केला नाही. मीच आपला माझा अंदाज बांधला. बघू आता उद्या कोल्हापूरला जाऊन बघतोय काय होतंय. कोल्हापुरात? मी काय म्हणतोय, तुम्ही पण चला ना माझ्या कोल्हापूरला. हो, मी येऊन काय करणार? अहो, कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन होईल ना, आणि अक्षराच्या सासू समजावायला मदत होईल ना. काय आता बाईला बाईचं मन कळतं. नवरा आजारी आहे म्हटल्यानंतर थोडी चिडचिड होतच ना, मान्य आहे. पण तुम्ही येऊन समजावलं तर बरं होईल. चला. उद्या निशीची स्पर्धा म्हणा. यांच्यासोबत गेलंय तर किमान निशी स्पर्धा तरी करून येत. चिंताच मिटली. उमा येते ना? हो हो. हा पाला तेवढा बारीक कर. हो. हे बघा, तुम्ही जे नेहमी ऑफकोर्स म्हणता ना, त्याचा उच्चार ऑफकोर्स असा आहे. म्हणा बरं. कोर्से. कोर्से नाही हो, ऑफकोर्स. ऑफकोर्स. आणि स्पेलिंग OFCOURSE. ऑफकोर्स. लिहा आता तुम्ही. लिहा. चला लिहा. हा. ओ लय अवघड आहे. ओ जॉक होता, जॉक. जोक. आणि झाला का करून? आता लिहा. ओ कोणाचा? काय माहित. हे आवरा. कोण आहे? मी हाय. सुनबाई, पाटी 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 पाटी. हा, अगं पाटी. तुझ्या पाठी मी आहे. ते काही नाही. मी सुनबाईसने विचारायला आली होती की तुला काय पाहिजे काय? पाठी घेऊन. कसली पाटी? तुझ्या पाठी काय आहे? काय पाटी? तुझ्या पाठी नाही. पाटी पाटी काय नाही. कुठली पाटी? तो पाठीमागचा हात पुढे घे बरं. मग हे पाठी नाही तर काय आहे? तू बी एकदम सिरियस मध्ये करायला लागलेस का काय? काय ते? शिकेनी. हळू बोल आणि चुकून पण भूवीला सांगू नकोस. हा, काय? तेच ते मी शिकते ते. अगं मला काही येड लागले वे सांगायला, पण मला एक कळत नाही, तू कशाला आत्ता शिकायला लागलेस?
मला एकच विद्यार्थी हवा होता, पण ह्या घराने मला 2 विद्यार्थी दिले. दुसरा कोण? हा मग काय तू एकला शिकणार वय र? म्हणजे तुला काय वाटलं हा? मला माहित नाही वय तुम्हा दोघांची शाळा चालू आहे ती. बापरे, तुम्हाला कसं कळलं? हे अजय, हे सिक्रेट आहे बरं काय. चुकून कुणाला बोलू नको, नाहीतर आमची वाट लागेल. मी कशाला कुणाला सांगू. चालू दे तुमचं, तू शिक. मी फक्त मला पोथी वाचायला आली पाहिजे म्हणून शिकते. ह्या अगं मग मी वाचून दाखवतो की तुला. कारण हे बघ, आईसाहेबांनी जर कळलं ना की तू बी शिकायला लागल्यास, तर माझं काय खरं नाही, तुझं बी काय खरं नाही. या वयात कुठं तर रिक्स घेतीस. नाही नाही, तिला नाही कळणार. आणि तू पोथी वाचून धावणार म्हणतोस, पण तू असतोस का कधी घरात? पोथी वाचायच्या येळ्या असतात, त्या येळी वाचलं पाहिजे. आणि त्या येळेला कुणी नसतं. म्हणून मी ठरवलं या सुनबाई म्हणते तसं ते स्वावलंबी. स्वावलंबी व्हायचं मला. बरोबर. अधिपती, आता सुनबाई आपली गुरु. गुरु. हा, तर आपण तिला नमस्कार करूया. 1 7 नमस्ते. उमा, 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 सकाळी सकाळी उठून एवढा सगळं एकट्याने केला? जाऊचा ना कोल्हापुरात म्हणून बनवून ठेवलंय. उगाच कोणाची तारांबळ ओढूक नको. सगळ्यांचा विचार करा, स्वतःचा विचार करू नका. माका सांगायचं, मी नसता का मदत केला? रात्रभर औषधं बनवत होतास, आता प्रवास करू. तुमका तरी आराम खाया. मग निशिक काम सांगायचं ना. ते काय नाही म्हटलं असतं काय? खरंच पण ते का पण जाऊचा ना. निशिक काय जाऊचा? कॉलेजाक जाऊचा ना त्याका. उगाच उशीर होईत, गडबड नको ना माझ्यामुळे. मग माका सांगायचं ना, मी मदत केला असता. झालाच हा सगळं आता. या उमा, तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही पोळ्या लाटा, मी भाजते. माझं ऐका जरा. काय फरक पडत. चला करा. वा, सूर्यवंशी संस्थान आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा. जाग झालाय बॅनर. जा जा, लावा लावा, लागा कामाला. येस मॅम. बॅडमिंटन स्पर्धा भरतीये का मॅडम? भरत नाही, आम्ही भरवतोय. पण अचानक स्पर्धा वगैरे? कारण आम्हाला असं वाटतं की पोरींनी फक्त मूल आणि चूल करू नये, घराबाहेर पडावं, काहीतरी चांगलं काम करावं. काय झालं सुनबाई? काही नाही, चांगलं आहे स्पर्धा भरतीये ते. करे दादा मला. आज मी माझ्या स्वप्नांकडे वाटचाल करतेय, माझी आवड जोपासतेय. पण हे सगळं तुमच्यापासून लपवून करते, कारण तुमचा शब्द टाळून तुमच्या समोर खेळायला जाईन
एवढी मोठी नाही झाली तुमची निशी. आणि सुनी, माझी हिंमत नाही आहे तुम्हाला सगळं सांगायची, पण मला माहिती आहे हा खेळ, ही स्पर्धा, मिळणारं यश मला नक्की हिंमत देईल. आणि कदाचित आज न उद्या तुम्ही मला होकार द्याल माझी आवड जोपासण्यासाठी, हा खेळ खेळण्यासाठी. दादा, आज मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाऊल उचलतेय आणि त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे. त्याशिवाय मी पुढे नाही जाणार. त्यामुळे ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो हो, कळवतो. हां दादा पाया पडते. हां. अगं काय ग बाळा, कसली परीक्षा आहे का? हो, पाया पडते. सुखी राहा बाळा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. सर्वेश्वर कायम तुझ्या पाठीशी असेल. यशस्वी हो. ह्यो डबो आंबोळी आणि चटणी हा. एवढं मोठं डोकं? मैत्रिणी असतील ना म्हणून. हां, सांभाळून जा. मी पण जाते. ॲक्च्युली मला डॉक्युमेंट्स काही प्रिंट आउट घ्यायचे आहेत आणि कुरिअर पण करायचं आहे, सो मी पण जाते. बरं. दादा, मी येते. सावकाश आहे बाळा. हो आई, मी येते. अहो, कोल्हापुरात जाऊचा ना, आवरून घेऊचा लागत. हां, सर्वेश्वरा, सांभाळून घे रे बाबा. ना आता खोळा तयार झाले ओंक्या. एकदम कडक तयारी झाली आहे स्पर्धेची. दादा भर लावून घे. चले मैदान आखून घ्या पटपट पटती. कुठे बॅनर कुठे? ओ बॅनर वाले, बॅनर आणा की. हा हा, एक नंबर, एक नंबर. वा 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 वा. मुलींची राज्यस्तरीय भव्य बॅडमिंटन स्पर्धा आयोजक मान्य भुवनेश्वरी सूर्यवंशी. एक नंबर. आई साहेबांचा फोटो बघ रे. हा हा हा, नजर नको लागायला मला. ते चॅनल वाले कुठे? टीव्ही वाले हे काय आले प्रेस वाले? ओ प्रेस वाले या की. अरे फौज बोलवलाय ओंक्या अख्खी तू. खाली खाली बघा, मैदान आखलंय. मैदानात माती करू नका, मातीचंच मैदान आहे. सगळी बातमी नीट कव्हर झाली पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रभरात पोहोचली पाहिजे बातमी. समजलं ना? ते नळकंड हातात घेऊन उभा राहू नको दादा. ह्याचे फोटो काढ. इथं मैदानात काय काय तयारी झाली. इथे फ्लेक्स नीट लाव. फायनली आपण घराबाहेर पडलो. हो, पण आपण जिंकलो नाहीये. हो, पण एक स्टेज तर पार केली ना. निशी, आता तुझं राज्यात खूप मोठं नाव झालं पाहिजे. निशिगंधा रघुनाथ खोत. खरं सांगू, मला हरणं जिंकणं महत्वाचं नाहीये. आत्ता माझ्यासाठी गेमवर फोकस करणं जास्त महत्वाचं. मोटिवेशनल लाईन्स अँड ऑल. कोण शिकवलं? कोच सरांनी. निशी, फोकस नक्की गेमवरच आहे ना? ओवी, चल, उशीर होतोय. चल लवकर.
हे ओंक्या ती बाहेर गावावरनं खेळाडू येणार त्यांचं चहा पाण्याचं नाश्त्याचं नीट बघा. झाल्या का तयारी? सगळी झाली आहे व्यवस्था, काळजी करू नको. त्यावेळी गडबड नको बघ. आणि ती सगळी पत्रकार तिथे एका ठिकाणी जमून काय करल्यात? रील बिल बनवतात का काय? चला सगळीकडे आपलं पोचवायचं लवकर. हे पण हे घ्या ते घ्या, तिकडे जा सगळं. हा मास्तर बोला की. कुठे आहात तुम्ही? मी इथं मैदानात आहे, बॅडमिंटन स्पर्धेची तयारी चालल्या. मॅडमनी भरवली ना ती स्पर्धा? हा, आई साहेबांनी इशे हार्ड करून ठेवलाय बरं का आज. नाद नाही हो त्यांचा. त्यांचं धोरण म्हणजे बायकांसाठी काय म्हणतात ते हॅशटॅग उदात्त धोरण आहे या ठिकाणी आज. मग घरातल्या बायकांसाठी लागू होत नाही काय? सात गोळ्या द्या. गोळ्या घ्या. हात पाय धरा त्यांचे आणि कोंबा त्यांच्या तोंडात गोळ्या. सिक्युरिटी पकडा यांना. निघा. घ्या की शांतवानी गोळ्या. का असं करताय सा? गोळ्या नाही घेतल्या तर तुम्ही हिंसक होता. अहो ती जडीबुटी काही खरी नाही आणि तुम्हासनी आम्ही सांभाळतोय ना नीट. मग सारखं ते आपल्या सून सून करू नका. ती फार दिवस राहणार नाहीये या घरात. आणि तिच्या सांगण्यावरून गोळ्या बंद केल्या तर त्याचे उलट परिणाम होतील. ताई निघायचं ना व? उमा चला, आवडा लवकर एसटी सुटेल नाही तर. शिनू तुझा अभ्यास संपला की शेतावर जाऊन या. बरं ठीक आहे. दादा मामा ते गावातल्या काही माणसांना तुला भेटायचं होतं. त्यांना सांग मी उद्या भेटीन म्हणून. पण तू त्यांना भेट आणि त्यांना विचार तुमच्या काही समस्या आहे का ते. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे इथे. हा अरे बाळा, तू असताना मी कशाला काळजी करू. ह्या घ्या भेटवस्तू. शेंगदाण्याचे लाडू आणि खाजा असतात. पण तू बरं झाला, वेळेवर आलास. काय बरं दिसत नाही ना कोणाकडे जाताना मोकळ्या हाताने जाणं. आता आपण आज चला मी तुमका सोडू घेते. खय कोल्हापुरा? आता दादा तू म्हणत असशील तर येत आहे. तू खय पण येशील रे, माका खात्री आहे. एक वेळ माझी सावली माझी पाठ सोडेल, पण हा नाही सोडणार. बंधू तू इथंच थांब, तू आईकडे लक्ष दे. हा आम्ही जाऊन येतो. होय दादा चला. सिनू आम्ही निघतो, आईकडे लक्ष दे. हा चला स्टँडवर तरी तुमका सोडू घेते. चला 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 या. काय हो रडायला काय झालं मास्तरींबाई? हा दुटप्पीपणा आहे अधिपती. हे चुकीचं आहे. घरातल्या बायकांना वेगळा नियम आणि बाहेरच्यांना म्हणजे त्यांनी मुलींसाठी बॅडमिंटन स्पर्धा भरवली ही चांगली गोष्ट आहे. खरंच चांगली गोष्ट आहे. मुलींना संधी मिळालीच पाहिजे. पण मग मी काय चूक केली आहे? मला का शाळेत पाठवत नाहीत त्या? माझं पॅशन आहे शिकवणं. तुम्हाला माहितीये मला नोकरी करायची आहे, जायचंय मला शाळेत. होय मग करणार तुम्ही, करणार की. कधी? अहो आपलं ठरलंय तसं सगळं होणार. हे एवढं सगळं होऊन जाऊन दे की. करणार तुम्ही. मला नाही पटलंय मॅडमचं. हे बघा तुमच्या शाळेचा प्रश्न मी सोडवणार. ऐका तुम्ही, तुम्हाला शब्द दिलाय का नाही मी, तो पूर्ण करणार म्हणजे करणार. अधिपती 2 मिनिटे. अरे थोडं अर्जंट आहे. अरे अर्जंट आहे तुम्ही. बरं थांबा जरा, एक अर्जंट काम आलं. मी तुम्हाला करतो फोन. रडू नका तुम्ही, मी फोन करतो तुम्हाला. काय हे बघ बघून घे एकदा. हा? आणि व्यवस्था झाली आहे सगळी आपल्या स्पर्धकांची. खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था झाली आहे.
बरं ऐक ओंक्या, ऊन बेकार होणार आहे आज. ती खेळाडूंची सरबताची पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था नीट करा. ती बिचारी पोरं कुठनं कुठनं येतील, त्यांची जरा नीट व्यवस्था झाली पाहिजे. हं? चल चल चल, तू बघून घे, मी आलो. हा मस्तरीन बाई, हॅलो. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करते. अहो नाही नाही, तसं काही नाही, पण तुम्ही शांत झालासा काय? हो, ही स्पर्धा कुठे सुरू आहे? हे इथं आपल्या घराजवळ ते मागच्या गल्लीत ग्राउंड नाही काय? अच्छा, मला पण यायचं होतं. कुठे इकडं? हो, येऊ ना? हा या तुम्ही, पण एकदा आईसाहेबांनी विचारता काय? पण तुम्हाला चालेल ना मी आले तर? अहो मला काय, मला चालेल काय, मला पळेल. या तुम्ही. ठीक आहे, मग मला लोकेशन पाठवा. लोकेशन पाठवतो मी, पण फक्त एकदा आईसाहेबांनी विचारा काय? ठीक आहे, विचारते. बाय. फायनली निशिगंधा खोत तिचं गाव सोडून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी कोल्हापुरात आली. हे पण सगळ्या राज्यातनं मुलं आली असतील ना? करण्याची भीती वाटते. नाही सर, तुम्ही जसं म्हणता तसंच मी करणार आहे. म्हणजे माझ्या गेमकडे आणि माझ्या प्रत्येक स्ट्रोककडे लक्ष देणार आहे. एवढी ना बात. आलोच मी रजिस्ट्रेशनचं बघ. चांगलीच तयारी करून घेतली ना कोचने. बस काय? सॉरी, हे नाही जा बट. हो, केवढं आहे बघ ना. भुवनेश्वरी बाई, ओवी. काय? ओवी बघ, आयोजक भुवनेश्वरी सूर्यवंशी.